नमस्कार मित्रांनो, आज बनवायचं मस्तपैकी लाल लाल तिखटामधलं मटण। तर चला, हळद घेतली, मीठ घेतलं, बाजूला कांदा, आले, कोथिंबीर, मस्तपैकी मटण मिक्स केलं हळदीमध्ये, चांगलं छान मिक्स करून घ्यायचं। आणि मग नंतर गॅस पेटवला, पातेलं ठेवलं आणि नंतर मग कांदा टाकला। कांदा मस्तपैकी मिक्स परतायचा मित्रांनो बरं का। मटण खाण्याची मित्रांनो मजाच वेगळी। मटण खाल्ल्यावर मस्त वाटतं, आराम मिळतो शरीराला, नंबर वाटतं। तर आपला बघा आता कांदा मस्तपैकी आपण आता परतवते मित्रांनो। तेल टाकले आपण आता, त्या तेलामध्ये गरम गरम वाफेमध्ये दुकान आपल्याला चांगला छान असं भाजून घ्यायचा मित्रांनो। नंतर आपण आले लसूण पेस्ट टाकलेले, आले लसूण पेस्ट छानपैकी भाजून घ्यायचे। आले लसूण पेस्ट चांगली भाजली की कालवणाला मस्त चव येते, टेस्ट येते। आपण आता आपले मटण टाकूयात। मस्तपैकी हळदी आणि मिठामध्ये मटण आपलं मिक्स केलेलं आहे। आहा, आपण आता मटण आपलं टाकलेलं आहे। मस्त त्याला गार 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 गोल जरा फिरवून मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊया। आणि मग मिक्स करून झाल्यावर आपण त्याच्यावरती ताट ठेवूया आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया। बघा मित्रांनो, आपण आता त्याच्यावरती ताट ठेवलेलं आहे आणि मग आपण नंतर त्याच्यावर आपण पाणी ओतलेलं आहे। आपल्याला मटणामध्ये पाणी लगेच ओतायचं नाही आहे, थोड्या वेळाने ओतायचं आहे। वाफेवरती आपल्याला मटण शिजवायचं आहे। थोडा वेळ झाल्यानंतर मित्रांनो आपण आता उघडून बघूया। आहा, मस्त बघा त्याला पाणी सुटू लागलेलं आहे मित्रांनो, मटणाला पाणी सुटायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हळदीमुळे त्याला मस्त रंग पिवळा आलेला आहे, पाणी पण सुटू लागलेलं आहे मित्रांनो। मसाला वगैरे मित्रांनो आपण आता टाकून घेतलेला आहे। लाल तिखट आपण घरचं वाटण जे बनवतो तेच आपण त्याच्यावर टाकलेलं आहे, त्याच्यामुळे चांगली चव येते रश्श्याला। आणि तुम्ही बघू शकता फायनली आपला रस्सा मस्तपैकी लाल तरीमध्ये बनलेला आहे मित्रांनो। चला आपण आता आपली प्लेट सर्व करूया। मटण घेतलेलं आहे, रस्सा घेतलेला आहे, मस्तपैकी बाजरीची भाकरी, दही, कांदा,